हॅलो मित्रांनो, मी निलेश. स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण बनवणार आहे चण्याच्या डाळीचे भज्या आणि चण्याच्या डाळीचं बेसन. चला मग ह्याच्या पुढे तुम्हाला मनीष सांगेल. तर आता आपण बनवणार आहे चण्याच्या डाळीचे भजे आणि चण्याच्या डाळीचं बेसन. तर चण्याची डाळ 1 तास झाले भिजवून ठेवली होती. आता तिला वाटून घ्यायचं आहे आणि लसूण आणि मिरचीसुद्धा वाटून घ्यायची. चण्याची डाळ अशी जाड भरडच वाटून घ्यायची, जास्त पातळ नाही वाटून घ्यायची. आपल्याला भजे बनवायचे तर आणि बेसनही बनवायचे, त्यासाठी अशी जाडच वाटून घ्यायची. चण्याची डाळ आपली वाटून झाले. ही डाळ आपण भजेसाठी वाटून ठेवले आणि ही बेसनसाठी. बेसनसाठी डाळ बारीक वाटली. आता हे लसूण आणि मिरची वाटून घेतले. थोडीशी आपण भजेमध्ये टाकायचे आणि थोडीशी बेसनमध्ये. एक चम्मच जिरं टाकूया, चवीनुसार मीठ, आणि अर्धा चम्मच हळद. कोथिंबीर धुवून घेतले, आता ती कापूया. आता कांदा कापूया. कांदा कापूया. आता अर्धा कांदा आहे ना बेसनमध्ये टाकायचा आहे आणि अर्धा कांदा भजेमध्ये. कांदा बारीकच कापायचा, कारण भजेमध्ये लागणार नाही आपल्याला खाताना. कांदा बारीक कापून घ्यायचा, कारण खाताना कच्चा लागणार नाही. आणि बारीक कापून घेतला की तो शिजेल लवकर. भजे बनवायसाठी आता कढई ठेवली, त्याच्यामध्ये तेल पण टाकले. तेल आता गरम होत आहे. आता हे सगळे मिश्रण मिक्स करून घेऊया. थोडंसं मिश्रण असं हातात घ्यायचं आणि गोल गोल करायचं त्याला, आणि नंतर असं थोडंसं चपटं करायचं, दाबायचं. टिक्की बनवायची त्याची मस्त बारीक, आणि फ्राय करायला टाकायची. परत तसंच करायचं, गोल 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 करायचं, थोडेसे चपटं करायचं हातामध्ये आणि असं फ्राय करायला टाकायचं. बाहेरचं खाण्यापेक्षा घरात बनवून खाल्लेलं चांगलं, कारण की आपण स्वच्छ बनवतो आणि आपल्या शरीरासाठी पण चांगलंच असतं. आता आपले भजे एक साईडने झालेत. 2-2 मिनिटांनी त्याला पलटी मारायची. आलटून पलटत राहायचं, म्हणजे करपणार नाही. भजे झालेत आपले. आता आपण काढून घेऊया. परत तसंच करायचं, असं गोल गोल राऊंड. थोडंसं टिक्की बनवायची त्याची चपटी, आणि मग परत तेलामध्ये टाकायचं. आपले दुसरे भजे पण सोडून झालेत तेलामध्ये. आता याला सुद्धा 2-2 मिनिटाने पलटी करायचं. आता आपण भजे पलटून घेऊया. एका साईडने भाजून झालेत. आता दुसऱ्या साईडने 2 मिनटं परत भाजून घेऊया.
हे बघा आपले आता भजे तयार झाले. आता हे सुद्धा काढून घेऊया. मस्त क्रिस्पी फ्राय झाले. आपले भजे सगळे तयार झाले. हे बघा. आता आपण बेसनची तयारी करूया, चण्याच्या डाळीच्या बेसनाची. गॅस पेटवलाय, कढई गरम करायला ठेवले. आता तो मगाशी अर्धा कांदा कापलेला तो भज्यांसाठी ठेवलेला. आता हा अर्धा कांदा आपण बेसनसाठी कापूया. थोडासा कढीपत्ता सुद्धा धुवून घेतलाय. आता आपण कांदा कापूया. कांदा बारीक कापून घेऊया. आपण जे आता भजे तळले होते त्याचं तेल उरलेलं ना, आता तेच टाकलं याच्यामध्ये. आता आपण बेसन बनवायची तयारी करूया. आता जिरं टाकूया. जिरं आता तडतडायला लागलंय. आता आपण कांदा टाकूया. कढीपत्ता टाकूया. कांदा चांगला लाल फ्राय होऊन द्यायचा, ब्राऊन. चवीनुसार मीठ टाकूया. हे बघा कांदा आपला मस्तपैकी लाल झालाय. आता आपण जे मिरची आणि लसूणची पेस्ट उरली होती ना ती टाकूया. त्यालाही परतून घेऊया. आपली मिरची फ्राय करून झाली. आता ते बेसन वाटलं होतं ना चण्याची डाळ ती आपण टाकूया. थोडंसं पाणी आता आपण पाणी ओतूया. जेवढं आपल्याला बेसन पाहिजे तेवढं आपण पाणी ओतूया. आता हळद टाकूया. आपलं बेसन आता तयार आहे. आता आपण कोथिंबीर टाकूया. चला आता जेवायला बसूया. या जेवायला. इथे चण्याच्या डाळीचं बेसन तयार आहे. इथे चण्याच्या डाळीचे भजे तयार आहे. आता खूप भूक लागले. आता आपण जेवायला बसूया. या जेवायला. चला मग मित्रांनो, आपण बेसन बनवले आणि चण्याच्या डाळीचे डाळवडे बनवल्यात. चला मग आपण खाऊन बघू. खूपच छान झाल्यात. आता बेसन खाऊ चपाती बरोबर. खूपच छान पद्धतीने बनवल्यात. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही नक्की ट्राय करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.